भगवान रावसाहेब पाटील. काय इथं काय हवा चालू आहे, कशी राजकारण? हवा बघायचंच नाही आम्ही, असं बसतो हा. आणि कोणा आला विचारायचं तर तुझ्याकडे आहे म्हणायचं सोडून दे. दुसरं तर लांबट लावत बसायचं नाही की मी आहे तुमचा, तुम्ही मला काय करायचं, तसलं काय करायचं नाही. तसं करून त्यांच्या मेंद्यात जायचं नाही. त्यांचा चहा प्यायचा नाही, नाश्ता नको, तुमचा पैसा नको. आपला जो आपलं काम करणारा व्यवस्थित उमेदवार वाटतो त्याच्याकरता विनय गावातला आहे, न्याय तसं नाही. आम्ही जगून आलो शोकी न्याय जीवा. पहिलं तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबईला 68ला आम्ही गेल्यावर ओपन झाली, त्यावेळेपासून आम्हाला तिथं त्याचं स्थान मिळालं. त्यात आम्हाला आपलं घरदार पोसून आम्ही व्यवस्थित आलो, हे आमचा महत्वाचा मुद्दा. मग ते पडो नाही येऊ त्याचं काय घेणं देणं आहे आपलं. शिवसेना इथं नाही की कुठं आहे घ्यायला घेत हाय घ्या इथे ते पडला तर काय हरकत. जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे, हे बाळासाहेब ठाकरेचं हे नीच केला चावटपणा, म्हणून आम्ही असं बेकायला लागलो, मागं लागलो. पुस्तकात पळतोय काय जण बिर्याणीच घालतोय. आम्ही घाल घेत तुला बिर्याणी, आम्हाला चालून काय फायदा आहे. असं नाही, कसं असते माणसानं पहिल्या होतं का गावा मतदानाला पैसे होतं का, बरोबर आहे, होतं का गावात बसायचं. तुम्ही आता या वर्षी ह्या पंचवार्षिकला होता, त्या पंचवार्षिकला मला करायचं तुम्हाला सांगत होते, मी ऐकायचं ना पुढं बसायचं. ते आता तसं नाही झालं. ही आताच्या पार्टीत काय झालं तुम्ही सांगा, हे किती जण बदललं, किती पार्टी आहेत गेलं सत्तेसाठी, सगळं सोडून गुंडाळून त्या पार्टीत जाते. म्हणजे निष्ठा राहिलीच नाही. निष्ठा कशाला म्हणते ती हेच त्यांना कळत नाही. निष्ठा राखणारे माणसं का असं करते ते का, हे कवा तुतर्या फितर्या होत्या का सांगा तुम्ही. आम्ही लहानपणापासून बघतोय. लोकांना कळणं झालंय काय, लोकांना कळलं पैशासाठी सगळी तत्पड आहे सगळ्यांची, हे काय आपल्यासाठी नाहीत. आता 2 दिवस हे फक्त येणार, हात जोडणार, पाया पडणार, पुन्हा 5 वर्ष करणार. काय नाही. तुम्ही तिथे गेला का ती म्हणणार फपाट दिलं नाही, मेहरबानी केलं नाही. ज्याने घेतले त्याला काहीतरी करू द्यावी. आम्ही गेलो, आमचं काय काम असलं तर आम्ही न घेता तर 2 ऐकून गोष्टी घ्यायच्या म्हणल्यावर काय करायची, चुकी जागा. आणि ही जर सगळ्यांनी निष्ठा राखली तर ते कशाला बोलतोय तसलं, त्याचं ऐकून घेई काही जोर नाही. तुम्ही सांगा, मी मुंबईत आलो, कॅन्सल केलेला 2 पानावर शिक्का होता आणि तिथलं मी मतदान इथे मिळावं म्हणून तिथनं राशन कार्ड कॅन्सल करून आलो. तिथं ती पंचायत समितीमध्ये गेलो, ती जमा केलं, त्यांना दाखवलं सगळं. पुन्हा गेलं का म्हणायचे तुम्ही अर्ज दिलं नाही, तुम्ही हेच केलं नाही. एक माझं मतदान चुकलं, मी गावचा आता आहे म्हणून सांगायचं नाही सांगायचं. मग आता वसंतराव आमचा सभापती होता, त्याला म्हणलं असं बाळू बाळूला म्हणलं त्याचा काय पाहिजे ते सांग रे म्हणलं. काय म्हणलं तिथला रहिवाशी दाखला, त्याचं काय असेल ते घेऊन बाळू म्हणला जायचं. गेलो, आता ते त्याने जेवढं पंचायत समितीमध्ये असलं त्याने मला काय पैसे मागितले एक नाही, पैसे सुद्धा मागितले. मला समजा नेलं केलं शिदा आहे का नाही अधिकारी मोठा मेन, त्याच्यात पैसे गेला आणि ते कार्ड मी नेतोच ना, ते पैसे गेला म्हणलं अशी परिस्थिती आहे. हिने देऊन सुद्धा हे नाही म्हणते ते, आणि ह्याला किती हातपाट वर्ष एक मतदान चुकले म्हणून हे ते कार्डाला बघितलं शक्य का कुठं आहे ती व्यक्ती म्हणला. आज बोलवून भेटलं साहेबांनी, मेन साहेबांना, तुमचं कार्ड आणलं का म्हणलं असं कार्ड गावात. काय म्हणतो मला का माहिती आहे आता, तुमचं कार्ड करून या. तिथनं मी पोराला फोन केला, तिथं आलं, त्यानं नाव कार माझं नेलं त्या कार्डावर जावं म्हणला. ते यादी ते नाही होतं नाव, पुन्हा एक यादीत माझं नाव आलं, ते मतदानाला पडलं. तेव्हापासून तुम्हाला मतदान सुरू झाले. हा अशी परिस्थिती कसं असते निष्ठा
तुम्हाला काय करायचं? काय आहे? आता उद्या द्या तुमचं मतदान बंद झालं, कोण जेव्हा बोलवतील तुम्हाला सांगा, पुन्हा कोण विचारतंय का? आपली परिस्थिती आपण जाणारी, आपली इज्जत आपण हाताने घालवायची. आपला प्रतिनिधी आपण निवडायचा आणि जो चांगला असेल तो निवडायचा. चांगला म्हणजे काम करणारा, तेच की चांगला निष्ठावान असावा, निष्ठावंत आणि असावा. जाणीव असावी त्याला, हा, की बाबा लोकांच्या काय समस्या आहेत त्या, लोकांना काय लागते. हा. आता तुम्हाला फक्त नुसतं ते नाव चढवायचं होतं, त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी 6 महिने यात पड घालून नुसतं नाव चढवायचं. हा. ही साध्या गोष्टी आहेत त्या, गव्हर्नमेंटने करायच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकांना पैसे द्या. पैसे द्यावं लागतं. मग ते माणूस काय करते आपलं, खायला दहाच आहे त्यापेक्षा 5-50 रुपये देऊ आपण. लोकप्रतिनिधी लक्षात घ्यायला पाहिजे त्या गोष्टी. असं दुसरं काय नाही आमचं मत. आमचं मत आम्हाला काय नको तुमच्याकडं, आम्हाला काय पाहिजे ते सुविधा, लाईट म्हणा, खाणं पिणं, कपडा, छोटे छोटे पाणी आता पाणी आहे का बघा इथं, पाणी इथे पाणी पाहिजे, चांगलं आहे का इथं बघा की. हीच लोकांची गरज आहे. बरं, पाणी चांगलं नसल्यामुळे रोज 10 रुपये इथं खर्च आहे, 300 रुपये झालं महिन्याचं. ज्याच्याकडे आहे त्याला ते परवडलं, आहे त्याला काय करायचं, रोज कामाला जातो काय करायचं. आहे का? तेच आमचा विचार आहे, आम्हाला दुसरं काय नको तुमच्याकडे. आम्हाला जेवण देऊ नका, काय नका.